आज आपण तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले, काय मागणी आपल्याकडे? मी गणेश बाबूराव जाधव, राहणार हातगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. माझं शेत गट क्रमांक 443 मध्ये असून 444 व 449 या नंबर बांधावरून पूर्वीपासून असलेला शेत रस्ता हा पाराजी भाऊसाहेब नकाते व इतर यांनी माझा रस्ता अडविलेला आहे. आज 3 वर्षे झालं. तहसीलदार साहेबाचा आदेश आहे, SDM साहेबाचा आदेश आहे, आपलं परभणी अपर अधिकारी साहेबाचा आदेश असून आजपर्यंत माझा रस्ता खुला करण्यात आला नाही. तर माझी आज उपोषणाची वेळ आली. आज सहकुटुंब परिवार घेऊन मी आज उपोषणाला बसलो आहे. आज माझा लवकरात लवकर हा रस्ता खुला करून देण्यात यावा. जर रस्ता खुला करून नाही झाला तर आज इथं आत्मदहन बी झालं तरी मी इथून हलणार नाही. हा माझा रस्ता अडविला म्हणून माझ्या शेतामध्ये जाण्या येण्यासाठी माझं शेतामध्ये ऊसाचं पीक आहे. पीक आज खूप त्याला मशागत नाही, त्याचं खत पाणी नसल्यामुळं माझा ऊसाचं पिकाचं नुकसान होत आहे. आज माझा रस्ता देण्यासाठी मी इथं उपोषणाला बसलो आहे. तहसीलदार साहेबांनी याच्या अगोदर 2 वेळेस पत्र काढलं होतं, तर त्या पत्रामध्ये समोरचे जे विरोधक होते ते हजर राहिले नाही. पुन्हा दुसऱ्या वेळेस भूमी अभिलेखवाले हजर राहिले नाही. एक वेळेस पुन्हा नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी ह्या सर्वजण आले, पण समोरचे विरोधक पार्टी जे शेत रस्ता अडविणार होते ते हजर नाही राहिले. त्याच्यामुळे माझा रस्ता खुला अद्यापही करण्यात आला नाही. असं चालढकल करून कारणावर कारण सांगून आजपर्यंत आपला रस्ता खुला करून दिला नाही. तुमची मागणी मान्य न झालं तर तुम्ही काय करता? आज माझे रस्ता खुला करून देणे आदेश असल्यामुळे आदेशाप्रमाणे जर माझा रस्ता खुला करून द्यावा. जर माझा रस्ता खुला करून नाही दिला तर इथं आत्मदहन झाले तरी मी इथून उठणार नाही.